अमिषा देशमुख एक गोड चालस व मितभाषी मुलगी. 8वीमध्ये शिकणारी, अभ्यासात हुशार. तिच्या बाबांची सरकारी नोकरी असल्याने तिची शाळा व घर दोन्ही सतत बदलत असे. आज तिच्या नव्या शाळेचा पहिला दिवस. पहिल्याच दिवशी तिला सोनल नावाची मैत्रीण मिळाली. 2 दिवसातच त्या दोघींची घट्ट मैत्री झाली. नेक्स्ट डे वर्ग भरला. आता सुरू झाला आणि वर्गात त्यांचा प्रवेश झाला. मे आय कम इन मॅडम? त्याच्या आवाजाच्या दिशेने सर्वांचे लक्ष वेधले, विशेषतः अमिषाचं. ए राघव, बस. कुठे गेला होतास 2 दिवस? काही नाही ग, जरा आजारी होतो. अमिषावर जणू जादूच झाली होती. ती त्याच्याकडे बघतच राहिली होती. याचं हे नेहमीच आहे. 1 दिवस शाळेत यायचा आणि 4 दिवस दांडी मारायचे. सोनल दबक्या आवाजात अमिषाला सांगत होती. मधल्या सुट्टीत अमिषा राघवबद्दल माहिती मिळावी म्हणून ती सोनलला विचारू लागली. काय ग, काय म्हणत होतीस तू मगाशी? कधी? काय? सोनल. अगं, त्या राघवबद्दल. अच्छा, ते होय. काही नाही ग. बडे बाप की बिगडी औलाद आहे तो. त्याचे बाबा मोठे बिझनेसमन आहेत, त्यामुळे जरा गर्विष्ठ आहे. पण तू का चौकशी करते एवढी? काही नाही ग, असंच. अमिषा नेहमी त्याचा विचार करत होती. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी तिला तोच दिसायचा. हे असं का होतंय आपल्यासोबत? तिला काही कळतच नव्हतं. लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात, अगदी तसंच काहीसं झालं होतं तिच्या बाबतीत. पण हे तिला कळत नव्हतं. तो दिसला की त्याच्याकडेच बघायची. वर्गात आला की गालातल्या गालात हसत होती. हे राघवला जरी दिसत नसलं तरी सोनलच्या चाणाक्ष नजरेतून मात्र हे सुटले नाही. पण तिने या विषयावर चर्चा टाळली. असं करता करता 8वी संपली. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर तिला त्याची अधिकच आठवण येत होती. म्हणून तिने त्याचे सुंदर स्केच तयार केले. आता मात्र तिला प्रेमाची जाणीव झाली होती. हे केवळ आकर्षण नसून प्रेम आहे, हे तिला कळत होतं. आता ती 9वीत आली होती. तरीही तिची राघवविषयीची भावना तसूभरही कमी झाली नव्हती. एवढे सगळे असूनही तिने कधीच त्याच्याशी जवळीक साधण्याचा किंवा मैत्री करण्याचा प्रयत्न केलाच नाही. राघव तर या गोष्टीपासून अनभिज्ञ होता. सोनलची मात्र घालमेल होत होती. तिला अमिषाच्या मनात काय चालले आहे याचा छडा लावायचाच होता. तिने एकदा अमिषाला एकटीला गाठले व विचारले, काय ग, काय चालू आहे तुझे? अमिषा जरा गडबडून गेली. कुठे काय? असं म्हणून ती निघून गेली. स्नेहल काय समजायचंय ते समजून गेली. अमिषा राघववर प्रेम करते हे तिला कळलं. सगळं छान चालू होते. पण नियतीने अमिषासाठी काही औरच लिहून ठेवले होते. अमिषाचे आई वडील गावाला चालले होते. अमिषाच्या शाळेला सुट्टी नसल्याने ती घरी होती. अमिषाचे काका काकू सुद्धा होते. त्यामुळे सगळे गाडी करून गेले होते. पण दुर्दैवाने वाटेत त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात तिचे आई वडील गेले. बिचारी अमिषा अनाथ झाली. तिची जबाबदारी तिच्या मामाने घेतली. ती आता तिच्या मामासोबत राहायला गेली. पण जायच्या आधी सोनलला भेटायला व राघवचं स्केच सोबत घेऊन जायला विसरली नाही. अमिषा तिच्या मामाकडे राहायला गेली. मामाने तिची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. अमिषाचे मामीने दुःखातून सावरण्यासाठी मदत केली. सोबतीला परी पण होतीच. परी तिच्या मामाची मुलगी. परी अमिषाची बहीण कमी आणि मैत्रीण जास्त होती. एकाच वर्षाचे अंतर असल्यामुळे
त्यांच्यात चांगली गट्टी जमली. अमिषा आई वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून तर सावरली, पण राघवची आठवण तिला सतावत होती. ती त्याला विसरण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण तो तिच्या मनातून जातच नव्हता. त्याचा स्केच तिच्या जगण्याचा सहारा बनला होता. राघवला तर या सगळ्याची काहीच माहिती नव्हती. तो आपल्या जीवनात मशगूल होता. असं करता करता 10 वर्षे निघून गेली. या 10 वर्षात अमिषाने आपले शिक्षण पूर्ण केले, तर राघवही आपल्या वडिलांचा बिझनेस सांभाळू लागला. परीसुद्धा शेवटच्या वर्षाला होती. अमिषाची मामी आता तिच्या लग्नाची तयारी करत होती, पण तिला नोकरी करायची होती. मामाने सुद्धा तिला पाठिंबा दिला. 10 वर्षे झाली, पण अमिषाचं राघवबद्दल प्रेम काही कमी झालं नाही. तिच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट राघवचं स्केच पाहूनच व्हायची. राघवची आणि आपली भेट होईल ही आशाच तिने सोडली होती. पण ज्या नियतीने त्यांची ताटातूट केली, तीच नियती आता त्यांची भेट घडवायला सज्ज होती. त्या दिवशी रविवार होता. अमिषा घरी होती. मामा मामीला घेऊन बाहेर गेले होते. तेवढ्यात परीला कोणाचा तरी फोन आला आणि ती भलतीच खुश झाली. तिचा मित्र तिला भेटायला येणार होता. तसा तो सिनियर होता. तिला पण तिच्या मित्र-मैत्रिणीच्या गँगमधला तो खास मेंबर होता. त्याच्या प्रोजेक्ट, प्रॅक्टिकल यांना तो सिनियर असल्यामुळे मदत व्हायची. आताही तो तिच्याच कामासाठी येत होता. भेट हे फक्त निमित्त. अचानक दाराची बेल वाजली. अमिषाने दरवाजा उघडला. दारात एक तरुण मुलगा उभा होता. अमिषा त्याच्याकडे बघतच राहिली, एवढी की त्याला घरात घ्यावयाचे सुद्धा भान तिला राहिलं नाही. अरे, आलास पण तू? परीचा आवाजाने अमिषा भानावर आली. परीने त्याला घरात घेतलं. तो परीचा मित्र होता, जो आज तिला भेटायला येणार होता. अमिषाला तर कळतच नव्हतं की तिला काय होतंय ते. ताई, परीने आवाज दिला. तेव्हा अमिषा भानावर आली. हे काय ग अमिषा, काही नाही, तुझी ओळख करून देते. हा माझा मित्र राघव सावंत आणि राघव ही माझी आत्ते बहीण अमिषा. काय? राघव? अमिषाला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. हा तोच राघव आहे का, ज्याचा मी स्केच जीवापाड जपून ठेवलाय? हा तोच राघव आहे का, ज्याच्या आठवणीत मी दिवस रात्र झुरत होती? हा तोच राघव आहे का, ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करत होती? तिच्या मनात असंख्य प्रश्नाने घर केले. होय, हा तोच राघव होता, कारण ती राघवचा चेहरा विसरलेली नव्हती. तो अगदी तसाच दिसत होता, जसा लहानपणी दिसायचा. आनंद व आश्चर्य असा संमिश्र भावना अनुभवत होती. त्याने हात मिळवण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा तर तिला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तिने त्याला हात मिळवला. त्याचा स्पर्श तिच्या मनाला हर्षून गेला. हाय राघव. हाय अमिषा. चला, हायने का होईना त्यांच्या संवादाला सुरुवात झाली. अमिषाला विश्वास बसत नव्हता की राघव तिच्यासमोर उभा होता आणि तिच्याशी चक्क बोलत होता. त्याला तर माहितीही नव्हतं की ही आपल्या शाळेत होती ते. अशी झाली त्यांची पहिली भेट. अमिषा तर रात्रभर त्याचाच विचार करत होती. कितीतरी वेळ तिची डायरी, ज्यात तिने राघवच्या सर्व आठवणी, त्याच्याविषयी असलेले प्रेम, तिच्या सर्व भावना लिहून ठेवल्या होत्या. ती सारखी तेच वाचत होती. एकटक त्याच्या स्केचकडे पाहत होती. हळूच गालातल्या गालात हसत होती. तिच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. परीचं 3rd इयर संपलं.
आणि आता ती तिच्या मित्रांसोबत ट्रॅकला जायच्या तयारीत बिझी झाली. ती आणि तिचे सगळे मित्र नियोजनासाठी कट्ट्यावर बसले. त्यांनी राघवलाही बोलावून घेतलं. बरीच चर्चा केल्यानंतर त्यांनी तारीख व वेळ निश्चित केली. ट्रॅकमध्ये तिने अमिषालाही सोबत घेतले. राघव पण होता. सर्व मिळून धमाल करत होते. पण अमिषा मात्र एका कोपऱ्यात एकटीच बसली होती. तिला एकटीला पाहून राघव तिच्याकडे गेला. काय ग, अशी एकटी का बसली आहेस? काही नाही, असंच. मी इथे फारशी कोणाला ओळखत नाही ना. शिवाय माझे मित्र पण कोणी नाहीत, म्हणून मी एकटीच बसली होती. एवढाच ना? मग मी होतो ना तुझा मित्र. मग तर झालं. असं म्हणत राघवने मैत्रीचा हात पुढे केला. अमिषा मनोमन आनंदली. तिने त्याची मैत्री स्वीकारली. त्याच्यात छान मैत्री झाली. ट्रॅकच्या दरम्यान अमिषा व राघव यांच्यातील संवाद आणखीन वाढला. त्यानंतर ते दोघे भेटू लागले. त्यांनी एकमेकांचा फोन नंबर घेतला. अमिषाला वाटला की याला आपल्या मनात काय आहे सांगून टाकावं. दरवेळी जेव्हा तो तिच्यासमोर यायचा तेव्हा तिला तिच्या मनातलं सगळं सांगावेसे वाटते. पण हिंमत काही तिच्यात होत नव्हती. एक दिवस तिने मनाची तयारी केली व त्याच्याशी बोलायचे ठरवले. पण त्यापुढे जे घडलं त्याचा तिने स्वप्नातही कधीच विचार केला नव्हता. त्यानंतर तिच्या आयुष्यातला एक वेगळेच वळण मिळाले. एक दिवस राघवचा परीला फोन आला की तो येतोय आणि सोबत एक सरप्राईज आहे. परी ऐकून खूप खुश झाली. अमिषाला वाटले हीच योग्य वेळ आहे राघवला सगळे सांगण्याची. तिने मनाची तयारी केली. दारावरची बेल वाजली आणि राघव आत आला. काय रे, तू तर म्हणाला होतास की सरप्राईज आहे, कुठे आहे? परी, अगं हो सांगतो. तेवढ्यात एक मुलगी आत येते. ही सोनल, माझी होणारी बायको. अमिषा तर अचंबित झाली. कारण हे नव्हतं की त्यांचं लग्न ठरलं होतं, की जर जिच्याशी लग्न ठरलं होतं ती सोनल होती तिची मैत्रीण. अमिषाला खूप धक्का बसला. तिने ताबडतोब तिच्या प्रेमाच्या कबुलीचा विचार झटकला. अमिषा तिच्या खोलीत गेली आणि हमसून हमसून रडली. तिला खूप वाईट वाटलं. बिचारी. तेवढ्यात सोनल तिच्या खोलीत आली. सोनल आल्यावर तिने थांबवलं आणि मग चेहऱ्यावर हास्य आणले. हाय सोनल, कशी आहेस? असं म्हणत तिला मिठी मारायला अमिषा पुढे आली. पण सोनलने हातानेच तिला नाही असं खुणावलं. तशी ती थांबली. सोनल तिला खूप बदललेली वाटली. शाळेत साधी राहणारी सोनल आता एकदम बदलली होती. भडक लिपस्टिक, काजळ, मानेपर्यंत लांबकळणारे कानातले, वन पीस अशा लूकमध्ये ती फारच वेगळी दिसत होती. काय ग, मी तुला इतक्या वर्षाने भेटली आणि तू साधा मला हाय पण नाही म्हणालीस. तशीच आत आलीस. सोनल. अमिषाला तिच्या बोलण्यात आणि नजरेत राग व द्वेष जाणवला. काही नाही ग, असंच ते. हो हो, माहिती आहे मला, कळलं. अमिषाचं वाक्य मध्ये तोडत सोनल म्हणाली. माझं आणि राघवचं लग्न ठरलंय हे तुला आवडलं नाही ना? हे काय बोलतेस तू सोनल? मला का नाही आवडणार? उगाच भोळी बनायचं नाटक नको करू. तुला काय वाटलं? मला काहीच कळत नाही. मला माहीत होतं की तू राघववर एकतर्फी प्रेम करायची. तोंड बघितलं होतास का आधी आरशात तुझी? लायकी तरी आहे का त्याच्यासमोर उभी राहायची? तो फक्त माझा आहे. मी प्रेम करायची त्याच्यावर. पण तू आडवी आलीस. जेव्हा तू मामाकडे कायमची राहायला गेले
तेव्हा वाटलं की माझ्या रस्त्यातला अडथळा दूर झाला. पण नाही, तू अजूनही माझ्या वाटेत उभीच आहे. अगं, असं काहीच नाही आहे. तुला काहीतरी गैरसमज झालाय. तू काय मला वेडी समजतेस? मला तुझ्यावर आधीपासूनच संशय होता. पण जेव्हा तू माझ्या घरी आली आणि राघवचा स्केच पाहिलं, तेव्हा तर माझा संशय खरा ठरला. तेव्हाच मी ठरवलं की नाही, तुला राघवसोबत लग्न करून दाखवलं तर बघच. खरं तर मला तुला लग्न झाल्यावरच कळवायचं होतं. पण राघवकडून कळलं की तू त्याची मैत्रीण झाली आहेस. म्हणून म्हटलं आत्ताच सांगावं. अमिषा स्तब्ध होऊन सोनलचं सगळं काही ऐकत होती. कोणीतरी आगीचे गोळे फेकत आहे असे तिचे शब्द होते. सोनल पुढे म्हणाली, आणि हो, सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण आहे. पण तुला नाही आहे हां. तू आमच्या लग्नात पाऊलही टाकायचं नाहीस. शक्य तितका राघवपासून लांब राहण्याचा प्रयत्न कर. त्यातच तुझं आणि राघवचं भलं आहे. तेवढ्यात कोणीतरी रूमचा दार वाजवलं. अमिषाने दार उघडलं तर दारात राघव उभा होता. अगं सोनल, चल, किती वेळ गप्पा मारशील? राघव, हो रे, चल, असा म्हणत सोनलने राघवच्या हातात हात घालून ती रूममधून निघून गेली. अमिषाला खूप वाईट वाटलं. ती रात्रभर रडत होती. काय रे देवा, का असं वागतेस माझ्याशी? मी ज्याच्यावर प्रेम केलं त्यांना तू माझ्यापासून का दूर घेऊन जात आहेस? आधी माझ्या आईवडिलांना आणि आता राघवला. जर तो माझा होणारच नव्हता तर त्याला माझ्या आयुष्यात परत का पाठवलंस? देवाला आणि नशिबाला दोष देत अमिषा रडत होती. बोल, का बोलावलं मला एवढ्या सकाळी सकाळी? परीला राघवने कॉफी शॉपमध्ये बोलावलं होतं. मला तुला काहीतरी सांगायचंय आहे. राघव, मग बोल ना. मी सोनलशी लग्न माझ्या मनाविरुद्ध करतोय. मला नाही करायचे तिच्याशी लग्न. काय? तू वेडा आहेस का? काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? तुमचा साखरपुडा झालाय. कळतंय का? हो, मला सगळं कळतंय. माझे काका सोनलच्या वडिलांचे चांगले मित्र आहेत, म्हणून तिचा आणि माझं लग्न ठरवलं. मी खरं तर हो म्हणणारच नव्हतो, पण आमच्या घरात काकांपुढे कोणाचं चालत नाही, म्हणूनच मी हो म्हटलं. मग आता काय झालं नाही म्हणायला? आणि हे तू घरी सांगितलं आहेस का? नाही, तेवढी माझ्यात हिंमत नाही. पण काल मला कळलं, त्यावरून मी हा निर्णय घेतला. काय कळले तुला? सांगतो. काल मी सोनलला बोलवायला अमिषाच्या रूममध्ये गेलो, तेव्हा मी सगळं ऐकलं. असं म्हणत राघवने काल सोनल आणि अमिषामध्ये झालेला संवाद परीला सांगितला. खरं सांगू, तशी अमिषा खूप चांगली मुलगी आहे आणि मलाही ती खूप आवडते. राघव, अरे वेड्या, मग आधी नाही सांगायचं का? तुम्ही दोघे पण एक नंबरचे लाजाळू आहात. लग्न ठरवायच्या आधीच सांगितलं असतं तर. हो, मान्य आहे मला, पण माहीत नव्हतं की तिच्या मनात काय आहे ते, म्हणून मी थांबलो. तर घरच्यांनी माझं लग्नाचं ठरवलं. तू सांग, मी काय करू? काय करू म्हणजे? अमिषाला सगळं सांगून टाक. त्याच्या आधी मला सोनलला सगळं सांगावं लागेल. तिला अंधारात ठेवून मला काहीच करायचं नाही आहे. बरं ठीक आहे, तुला जे करायचे ते कर. बरं, आता मी निघते. पण अमिषाला यातलं काहीही सांगू नकोस. दुसऱ्या दिवशी लगेचच राघवने सोनलला फोन करून सगळं खरं सांगितलं. सोनलचा तीळ पापड झाला. तिला काय करावे काहीच सुचेना.
तिने लगेचच हा प्रकार तिच्या वडिलांच्या कानावर घातला. तिच्या वडिलांनी लगेचच राघवच्या काकांच्या कानावर घातलं, म्हणजेच काकांना कळवलं हे प्रकार. आणि इतकं गुंतागुंतीचं झालं की राघव अमिषा यांच्या प्रेमाची जणूही अग्निपरीक्षाच ठरली. राघवला त्यांच्या घरच्यांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. सगळे हताश झाले. काहीही झालं तरी चालेल, पण हे लग्न मोडता कामा नये यासाठी सोनलचे घरचे व राघवचे घरचे यथाशक्ती असे प्रयत्न करत होते. सोनलला तर अमिषाचा भयंकर राग आला. तेवढ्यात तिला एक आयडिया सुचली. ती तडक अमिषाच्या घरी जायला निघाली. "अगो सोनल, कुठे निघालीस?" सोनलच्या आईने तिला विचारले. "आई, हे प्रकरण कायमचं संपवायला निघाले आहे. माझ्या रस्त्यातले काटे दूर केल्याशिवाय माझं पहिलं प्रेम मला नाही मिळणार." असं म्हणत सोनल अमिषाच्या घरी जायला निघाली. ती अमिषाच्या घरी पोहोचल्यावर थेट अमिषाच्या रूममध्ये गेली. परीला काहीतरी गडबड वाटली. परत तिने अमिषाला त्रास देऊ नये म्हणून ती रूमच्या बाहेरच त्यांचं संभाषण ऐकत थांबली. "सोनल, ये बैस. अचानक कशी का आलीस?" "तुझ्यामुळे यावं लागलं मला, नाहीतर पुन्हा तुझं तोंडही पाहायचं नाही असं ठरवलं होतं मी." "असं का बोलते हे तू?" "मग कसं बोलू? आधी फक्त राघववर एकतर्फी प्रेम केलं आणि आता त्याला माझ्यापासून कायमचं दूर नेता यावं म्हणून त्याला स्वतःच्या जाळ्यात ओढलास. जादू केलीस ग त्याच्यावर." "म्हणजे काय बोलते? मला काहीच कळत नाहीये." "अच्छा, मग जरा स्पष्टच बोलते. राघवचं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्यामुळे तो मला सोडायचा विचार करतोय." अमिषाला हे ऐकून खूप आनंद झाला, पण तिला थोडी भीतीही वाटत होती. "काय? हे तू काय बोलते सोनल? हे शक्य नाही." "जास्त खुश नको होऊ. मी राघवला तुझा कधीच होऊ देणार नाही. हे बघ, जर तुला राघवला सुखी बघायचं असेल तर हे शहर सोडून निघून जा आणि पुन्हा कधीच दिसू नकोस. जर तू असं नाही केलास तर याचे परिणाम खूप वाईट होतील आणि ते राघवसोबत त्यांची संपूर्ण फॅमिली भोगेल. कळलं?" असं म्हणत सोनल निघून गेली. सोनल गेल्यानंतर परी आत आली. अमिषा तिच्या बेडवर स्तब्धपणे बसून होती. "ताई, मी सगळं ऐकलंय. तू त्या सोनलला अजिबात घाबरू नकोस. मी आहे ना, आणि राघव पण आहे. आम्ही दोघे आहोत तुझ्यासोबत. थांब, मी आत्ताच राघवला फोन करून सांगते." "परी थांब तू. राघवला यातलं काहीही सांगणार नाही आहेस तू. तुला शपथ आहे माझी." "ताई, म्हणजे तू?" "हो, मी जाईन हे शहर सोडून. राघवच्या सुखासाठी मी काहीही करू शकते." "ताई, पण यात राघवचं सुख नाहीये, पण त्याच्या फॅमिलीचं तर आहे ना." परी काहीही न बोलता निघून गेली. अमिषासुद्धा बराच वेळ तिच्या रूममध्ये एकटीच बसली होती. परीलाही खूप टेन्शन आलं होतं. काय करावं काहीच सुचेना. अमिषाने दिलेल्या शब्दामुळे तिला राघवला काहीच सांगता येत नव्हते. पण तिला एक आयडिया सुचली. अमिषाने तिला राघवला सांगण्यापासून मनाई केली होती, पण ती दुसऱ्या व्यक्तीला हे सांगू शकत होती. म्हणून तिने हे सगळं तिच्या आईला, म्हणजेच अमिषाच्या मामीला सांगायचे ठरवले. "आई, तू प्लीज हे सगळं थांबव. आता तूच काहीतरी करू शकते. पण मी याबाबतीत काय करू? तू हे सर्व राघवला सांग ना. तो नक्की ताईला थांबवेल." बरं सांगते." अमिषाच्या मामीने लगेचच राघवला फोन करून सगळं सांगितलं. राघवला सर्व प्रकार समजला. तेव्हा त्याला भरपूर राग आला. त्याने लगेच सोनलला कॉल केला व त्याच्या घरी बोलावलं.
सोनल घरी आल्यावर त्याने तिला चांगलंच फैलावर घेतलं. हे तू काय केलं आहेस सोनल? तुला काय वाटलं की दुसऱ्याच्या प्रेमाचा बळी देऊन स्वतःचे प्रेम मिळवशील? हे बघ, मी जे केलं ते आपल्या भल्यासाठी केलं आणि यात माझं काही चुकलं असं नाही वाटत मला. सोनल, हे बघ, तू हे काय चालवलं आहेस तू राघव? एका मुलीशी बोलायची ही पद्धत झाली का? राघवच्या आईने राघवला मध्येच तोडलं. आई, तू पण हिच्यात सामील आहेस तर? हे बघ राघव, समजून घे. तुझं आणि सोनलचं लग्न होण्यातच सर्वांचं भलं आहे. पण मला जर हे लग्न करायचंच नसेल तर तुला हे घर सोडून जावं लागेल. राघवच्या बाबाने खड्या आवाजात त्यांचा निर्णय सुनावला. राघवला खूप मोठा धक्का बसला. ठीक आहे, तुमची हीच इच्छा असेल तर मी हे घर सोडून जात आहे. थांबणारे राघव, तू नको जाऊस. हवं तर मी आमिषाची माफी मागते. तू माझ्याबरोबर लग्न कर. मला सोडून नको जाऊ. सोनल त्याचा हात पकडून त्याला अडवू लागली. त्याच्या आईनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. आमिषाही घर सोडण्याची तयारी करत होती. तेवढ्यात परी तिच्या रूममध्ये आली. ताई, पुन्हा एकदा विचार कर. माझा विचार झालाय परी. मी हे शहर सोडून निघून जात आहे आणि कुठे जाणार, राहणार कुठे याचा विचार केला आहेस? बघू, माझं नशीब मला जिथे घेऊन जाईल तिथे मी जाईन. आमिषा निर्विकार होती. तरीसुद्धा तिच्या अशा अवस्थेमुळे अस्वस्थ झाली होती. आमिषाने बॅग उचलली व ती घराबाहेर पडली. तिच्या मामीने तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने कोणाचेही ऐकले नाही. आमिषा व राघव दोघेही घराबाहेर पडले, आपापल्या प्रेमाच्या शोधात. आमिषा स्टेशनला पोहोचली आणि समोर तिला राघव बाकड्यावर बसलेला दिसला. प्रथम वाटलं की तिला भास होतोय, म्हणून ती जवळ गेली. तेव्हा कळले की तो खरंच राघव आहे. राघव, तू इथे? आमिषा, हाय, अखेर तू मला भेटलीस. म्हणजे मला नाही समजलं, सांगतो. असं म्हणत राघवने तिला पूर्ण कहाणी सांगितली. आमिषाच्या डोळ्यात पाणी आलं. पण तू का केलंस माझ्यासाठी एवढं? आमिषा, जसं तू माझ्यासाठी केलंस तसंच. राघव. आमिषा थोडीशी लाजली. राघवने तिचा हात हातात घेतला व तिला म्हणाला, आमिषा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील? आमिषाला तर स्वर्गाला 2 बोटं उरली होती. ती लगेच त्याला हो म्हणाली. नंतर प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली. ती ट्रेन पकडून त्यांनी त्यांच्या नव्या जीवनाला सुरुवात केली. अशा प्रकारे आपली कथा संपली. नवनवीन कहाण्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.